Hi, hello. Hello, this is the about what I learned today. आणि आज मी काय शिकलो. This is the आजचा कितवा दिवस आहे आजचा मे बी मी खूप दिवसा अगोदर सुरुवात केलं होतं. मी 29 तारखेला सुरुवात केलं होते. 30 तारखेला मी सुरू केलं होतं की ओके ऑलमोस्ट करीब एक हप्ता वगैरे झाला आहे. इम्पॉर्टंट हे नाही, इम्पॉर्टंट हे आहे की आपण जे काही शिकलो आहे त्याला रेकॉर्ड करणं इम्पॉर्टंट आहे. वाय? कारण जेव्हा आपण शिकतो, जेव्हा आपण मी नोट्स काढतो, तर नोट्स काढल्यावर जेवढे काही फॅक्टर आपण समजून घेऊ. ओके, पण जेव्हा सांगायच्या वेळेस नाही का आपण स्वतःमध्ये त्याला पुन्हा रिकॉल करतो. आणि जेव्हा आपण पुन्हा एखादी गोष्ट रिकॉल करतो ना, तर तेव्हा नाही का आपल्या डोक्यामध्ये ते पुन्हा छपून जाते. सो इट इज क्वाईट इम्पॉर्टंट की आपण जे शिकून राहिलोय त्याला आपण बार बार आपण समज जर असं आपल्या डोक्यामधून रिवाइज जर होत असेल इट वॉज गुड. तर यामुळेच मी हे व्हॉट आय लर्न टुडे सुरुवात केलं आहे. कारण यामुळे मला फायदा दिसून राहिला आहे. आणि एव्हरीडे आपण रोज काही ना काहीतरी नवीन शिकतो. त्याला रेकॉर्ड केल्यामुळे काय होते की आपण एव्हरीडे अपडेटेड राहतो. म्हणजे असं वाटते की आपण काही ना काहीतरी आज केलं. इट्स क्वाईट गुड. सो जर आपण असं रेकॉर्ड वगैरे नाही केलं, म्हणजे एक प्रकारे म्हणजे असं रेकॉर्ड वगैरे नाही केलं तसं होते की इट्स नॉट दॅट म्हणजे आजचा दिवस वेस्ट गेला बघा. बट जे की आपण एव्हरीडे नवीन काही ना काहीतरी शिकत जातोच. येस, बट आपल्याला कधी माहीत नाही राहत, म्हणजे माहीत पडत नाही या. आणि जे की आपण रेकॉर्ड करत नाही त्यामुळे ते गोष्टी कधी रिकॉल होत नाही. बट या एव्हरीडे आपण रेकॉर्ड म्हणजे शिकतच राहतो. येस, फालतू बोलणार फालतूच. आज आपण सरळ टॉपिकवर येऊ. ओके, सो आजची तारीख आहे 6 जुलै 2020. ओके, आणि आज मी शिकलो आहे आज सिनेमा लाइटिंग. सिनेमॅटिक लाइटिंग म्हणजे फिल्ममध्ये कोणत्या प्रकारची लाईट वापरली जाते. लाइटिंग हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे फिल्ममध्ये. लाइटिंग इम्पॉर्टंट काय आहे, कधी कधी नाही का आपण खूप काही खर्च करतो, कॅमेरा खर्च करतो, त्यानंतर म्हणजे एखाद्या फ्रेमला जबरदस्त कसं बनवतो आपण. समजा जर हा जे फ्रेम तुम्ही पाहून राहिला याच्यामध्ये मी एका साईडला बसून आहे आणि इकडे 2 स्क्रीन आहेत. ओके, जे की मी इथे लावले आहे, बट याचा फारसं काही काम आहे नाही. बट मी याच्यासाठी लावलं आहे कारण याचा हा एक कम्प्लीट ब्लॉक क्रिएट होत आहे. या तर जेणेकरून असं फील होत आहे की मी समथिंग असा एक व्यक्ती आहे जो वापर करतो या सगळ्या गोष्टीचा. म्हणजे मी ऍक्च्युली वापर करतो. येस, आता जेन्युअनली आता वापर नाही करून राहिलाय, बट या माझी हे स्क्रीन मी वापरतो. युजली प्रीमियर प्रो कसं आहे, माझ्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर माझ्या लॅपटॉपची स्क्रीनची जी रेझोल्युशन आहे इट वॉज बहुत छोटे आहे. इट वॉज टू मच स्मॉल. सॉरी, रेझोल्युशन एवढे चांगले नाही आहे. तर त्यामुळे कसं आहे की याच्यामध्ये एडिटिंग होत नाही प्रॉपरली. कारण आपण कसं आहे की टाइमलाईनवर जेव्हा आपण झूम करतो ना, तर झूम करायचं आपण बहुत पर्टिक्युलर झूम करायला पाहिजे. त्यासाठी नाही का आपल्याला प्रीमियर प्रोचे रेझोल्युशन ऑलरेडी म्हणजे चांगलेच पाहिजे, तेव्हाच आपण प्रॉपर एडिटिंग करू शकतो. या तर यासाठी मी हा मॉनिटर आणला आहे. ऍक्च्युली हा वरती होता मॉनिटर. ओके, आणि युजली कम्प्युटर कोणी वापरत नाही, तर मग मीच घेतला आणि मीच खाली आणला. सो आय यूज दिस थिंग. या असं नाही का हा जो पडून आहे याच्यामध्ये जो वॉलपेपर वगैरे इट्स नॉट दॅट इज डेफिनेटली आय एम युझिंग इट. बट राईट नाव मी याचा वापर नाही करून राहिला आहे, बट मी याचा वापर करतो. या ओके, दिस इज नॉट फॉर द जस्ट लाईक की मे हाऊ कुछ तो. इट्स नॉट दॅट थिंग. लोक काही विचार करतात वगैरे. ओके, लेट्स बी ऑनेस्ट. ओके, सो सिनेमॅटिक लाइटिंग आणि काय असते, कशाप्रमाणे असते. ओके, फर्स्ट ऑफ ऑल आपण काही याच्याबद्दल गोष्टी जाणून घेऊ. सिनेमॅटिक लाइटिंग याचे काही कॅरेक्टरिस्टिक आहे. फर्स्ट ऑफ ऑल कॅरेक्टरिस्टिक याने की कोणकोणत्या वेनी लाइटिंग येऊ शकते. ओके, मी पहिले थोडं सांगतो की फिल्ममध्ये लाईटचा वापर का केला जातो आणि कशाप्रमाणे केला जातो. ओके, फिल्ममध्ये लाईटचा वापर केला जातो सब्जेक्टला दाखवण्यासाठी. ऑब्विसली कारण अंधार असेल तर रेकॉर्ड होणार नाही, सब्जेक्ट डार्क येईल, तर त्यामुळे लाईटची व्यवस्था केली जाते. बट कसं आहे की समज जर आपण प्रॉपर वेनी लाइटिंग केली तर आपण नाही का
कॅरेक्टरचं मूड पण रेप्रेझेंट करू शकतो, किंवा फिल्मचा जो मूड आहे, म्हणजे कधी कधी कॉमेडी फिल्म आहे किंवा सिरियस आहे किंवा ड्रामा आहे किंवा कमर्शियल आहे, तर या साऱ्या गोष्टी पण नाही का आपण लाइटिंगद्वारे सांगू शकतो की हां म्हणजे इट्स समथिंग, यामध्ये याची काही ना काहीतरी आहे, म्हणजे ते लाइटिंग फील करते इनसाइड अ बॉडी. आता हे जेव्हा फिल्म पाहतो तेव्हा आपल्याला माहीत पडत नाही, बट जेव्हा आपण छोट्या छोट्या गोष्टी, बारीक गोष्टीवर आपण गोष्ट डिटेलिंग करतो ना, तेव्हा फील होते की हां येस इट इज क्वाईट गुड. तुम्ही असं कधी बघितलं आहे का? हॅव यू सीन अ मूवी मिस्टर बीन? ओके, मिस्टर बीन ही एक हॉलिवूड मूवी आहे, त्यांचे आता खूप सारे सिरीज वगैरे निघाले आहेत. तर या फिल्ममध्ये जे कॅरेक्टर आहे, त्या मिस्टर बीनचं जे कॅरेक्टर आहे तो ऑलवेज ब्राईट राहतो, किंवा त्याच्यामध्ये कुठे शाडू येत नाही. म्हणजे हे हा माझा चेहरा आहे ना, ती इथे कुठेच शाडू येत नाही. युजली कसं आहे की कॉमेडी किंवा कमर्शियल मूव्हीजमध्ये, कमर्शियल किंवा ॲडव्हर्टाईजमध्ये नाही का, जे लाइटिंग वापरली जाते ते विदाऊट शाडो वापरली जाते. म्हणजे जेवढं काही आहे ते पूर्ण फोकसमध्ये दाखवलं जाते. ओके, सो हे इम्पॉर्टंट याच्यासाठी आहे कारण त्यांना खूप साऱ्या गोष्टी दाखवायच्या असते. जस्ट लाईक म्हणून घे, एक कमर्शियल आहे ब्युटी प्रोडक्ट्स आहे, जस्ट लाईक फेअर अँड लवली. तर फेअर अँड लवलीच्या ॲडव्हर्टाईजमध्ये जे ॲक्ट्रेस आहे, तर तिच्या चेहऱ्यावर तो ग्लो दिसला पाहिजे. तर ग्लो कसा काय दिसेल? जोपर्यंत लाईट आपण तिच्या चेहऱ्यावर ऑल दिशेने दाखवू, म्हणजे इकडून पण मागून पण, तर त्यामुळे आपण एक जबरदस्त इफेक्ट क्रिएट करतो आणि त्यामुळे जो ऍक्ट्रेस आहे शी फील्स रिअली गुड, शी लुक्स रिअली गुड ऑन द स्क्रीन. सो कमर्शियलसाठी ऍक्च्युली एकदम कम्प्लीट लाईट वापरला जाते. ओके, समजा जर एखादी कॉमेडी मूवी आहे त्याच्यामध्ये पण एक प्रकारे फुल फोकस लाईट वापरला जाते. फुल फोकस आहे म्हणजे एक प्रकारे सगळ्या दिशेने लाईट येईल, शाडो कुठे राहणार नाही, तर अशाप्रमाणे ही लाईट पण वापरली जाते. युजली ड्रामा किंवा सिरियस गोष्टीमध्ये तिथे लाईट वापरले जाते, ते बहुत वेगळी लाईट आहे. त्याचे खूप सारे टाईप्स आहेत, आपण याच्याबद्दल समजून घेऊ. बट ह्या टाईप्सद्वारे नाही का त्यांची इमोशन्स रेप्रेझेंट केले जाते, आणि ते इमोशन्स त्या लाईटद्वारे रेप्रेझेंट केले ना, तर जो पाहण्याचा दृष्टिकोन आहे, म्हणजे जो ऑडियन्स आहे त्यांना बहुत जबरदस्त फील होते. सो फर्स्ट ऑफ ऑल काही कॅरेक्टरिस्टिक आहे लाईटचे. फर्स्ट ऑफ ऑल आहे डायरेक्शन, देन कलर, देन क्वांटिटी अँड क्वालिटी. ओके, डायरेक्शन याने लाईट कोणत्या दिशेने येऊन राहिलाय, सो दॅट इज द डायरेक्शन. कलर, समजा जर आपण लाईटमध्ये कलर वापरले गेले तर इट वॉज डॅम गुड, लिटरली बहुत ही जबरदस्त फील होते. कारण युजली जे लाईट्स असतात ते व्हाईट कलरचे, जसे आता जो लाईट आहे तो LED बल्ब आहे. सो LED हा एक प्रकारे व्हाईट कलरचा लाईट करतो. व्हाईट कलर एक प्रकारे कसं स्कॅटर्ड करतो पूर्ण दिशेने. ओके, आणि हा रिफ्लेक्ट होतो फ्रॉम ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट पासून. या पण समजा जर कलर जर आपण वापरलं गेलं तर इट वॉज क्वाईट गुड. फिल्ममध्ये कलर जेल वापरले जातात किंवा कलर लाईट वापरले जातात, त्यामुळे कसं आहे की एक रेप्रेझेंट येते की हा बंदा हा एक नॉर्मल लाईटवर नाही, हा अशा कलरफुल लाईटवर पण याचे काही शॉर्ट्स किंवा इमेजेस किंवा ब्लॉकिंग जे म्हणलं जातात ते बहुत ही जबरदस्त दिसते. सो कलर पण कधी कधी वापरले जातात. क्वांटिटी आणि किती प्रमाणात लाईट वापरले जातात. येस, म्हणजे कधी कधी कोणत्या फिल्ममध्ये बहुत जास्त लाईट वापरले जातात, त्यामुळे नाही का सगळं काय एकदम विविड दिसते. विविड याने एक प्रकारे पांढरं किंवा सगळं क्लिअर, एव्हरीथिंग इज क्लिअर. येस, बट कधी कधी त्याची क्वांटिटी कमी पण ठेवल्या जातात. युजली लाइटिंग वापरण्यासाठी 3 प्रकारची लाईट आहे, दॅट इज द की लाईट, देन आहे बॅकग्राऊंड लाईट आणि देन फिल लाईट. ओके, सो हे 3 लाईट असेल ना तर तुम्ही पूर्ण एक्सपेरिमेंट करू शकता लाइटिंग बद्दल, आणि 3च लाईट इम्पॉर्टंट असते. बट सेटवर जाताना आपल्याला बहुत साऱ्या गोष्टी अंडरस्टँड करायला लागतो, कारण लाइटिंग आपण एका कॅरेक्टरसाठी सेट करू शकतो, बट मल्टिपल कॅरेक्टरसाठी आपल्याला मोठे लाईट्स लागतात आणि क्वांटिटी पण जास्त लागते. सो डिपेंड करते सेट किती मोठा आहे, कॅरेक्टर किती मोठे आहे, ब्लॉकिंग किती मोठी आहे, तर यासाठी लाइटिंग डिपेंड करते. तर नंबर ऑफ क्वांटिटी पण वाढू शकते. क्वालिटी हे काय असते की त्याची हार्डनेस आणि सॉफ्टनेस. ओके, सो हॅव यू सीन दिस शॅडो, हे माझ्या इथे दिसून राहिले गळ्यावर. सो हे जे लाईट आहे याला हार्ड लाईट म्हणतात. हार्ड लाईट याने जे शॅडो येतात ना, हे शॅडोज कम्प्लिटली शार्प असतात, तर त्याला म्हणतात हार्ड लाईट. ओके, सॉफ्ट लाईट पण वापरलं जाते. सॉफ्ट लाईट याने काय असते की आपण डिफ्युजन लावतो. डिफ्युजन हे व्हाईट कलरचा एक पेपर असतो किंवा व्हाईट कलरचा कपडा असतो,
जो लाईट समोर लावतो त्यामुळे काय करतो की लाईटला नाही का डायरेक्ट सब्जेक्टवर नाही पडत, तो त्या डिफ्युजन थ्रू स्कॅटर्ड करतो आणि जेणेकरून नाही का अशा प्रकारचे हार्ड लाईट नाही आहेत, असे एकदम डार्क येत नाही या. सो इट्स क्वाईट ब्युटिफुल. हे क्वालिटी आणि क्वांटिटी पण इम्पॉर्टंट फॅक्टर आहे वाईल आपण या सगळ्या गोष्टी अंडरस्टँडसाठी. सो याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल मी ऑलरेडी सांगितलं आहे 3 प्रकारचे लाईट असतात. फर्स्ट ऑफ ऑल आहे की लाईट, देन आहे बॅकग्राऊंड लाईट आणि देन हे आपलं फिल लाईट. सो व्हॉट इज द की लाईट? की लाईट याने मेन सोर्स ऑफ लाईट, म्हणजे लाईटचा जो मेन सोर्स आहे त्याला की लाईट म्हणला जातो. ओके, तो कोणताही असू शकतो, सन असू शकतो किंवा आपले आर्टिफिशियल किंवा विंडो हे पण असू शकते. ओके, आता फिल्ममध्ये दाखवतात की विंडोमधून प्रकाश येत आहे, बट दॅट इज नॉट. विंडोच्या मागे कधी आपण एक आर्टिफिशियल लाईट लावतो जिथून पण आपण लाईट काढतो बाहेर. ओके, सो की लाईट खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आता मी लाईट बद्दल जे सांगत नाही की कोणकोणते लाईट वापरले जातात, बट टू मच लाईट्स आहे. युजली ॲरीचे लाईट्स आहेत, दे आर बार लाईट म्हणतात त्याला, दोज आर द की लाईट्स. ओके, त्यानंतर त्या कंपनीचं नाव माहीत नाही यार, ते ॲक्च्युली फिल्म मेकिंगसाठीच बनवणारे जे लाईट्स वापरले जातात, बनवतात ती कंपनी, नाव नाही माहीत, बट जेव्हा माहीत पडलं तसं. ओके, सो की लाईट इज मेन सोर्स ऑफ लाईट ऑब्विसली. त्यानंतर आहे बॅकग्राऊंड लाईट. बॅकग्राऊंड लाईट याने बॅकग्राऊंडसाठी वेगळा लाईट लागतो या. म्हणजे कसं आहे की बॅकग्राऊंडला लाईट करणं इम्पॉर्टंट काय आहे. आता हे जे तुम्ही फ्रेम दिसून राहिले ना, याच्यामध्ये माझ्यावर कोणता कलर दिसून राहिला तो व्हाईट आहे, मागे कोणता कलर दिसून राहिला आहे तो एकदम व्हाईटच आहे. येस, याच्यामुळे काय होतंय की डेप्थ क्रिएट न होत आहे. म्हणजे डेप्थ म्हणजे इन द सेन्स की असं वाटतच नाही का, इन द सेन्स की मी वॉलच्या किती पुढे आहे किंवा किती मागे आहे. आता डेप्थ क्रिएट कशी काय होते, ऑब्व्हियसली थोडासा फोकस किंवा ब्लर केल्यामुळे पण होते. बट समजा जर लाईट, समजा जर आपण डिफरंट प्रकारचे लाईट वापरले गेले, इट वॉज क्वाईट ब्युटिफुल. मानून घे की आपण समजा एखादी इथून खाली एक लाईट लावला, ओके, या साईडने, आणि खालून एक लाईट लावला तो फक्त बॅकग्राऊंडला फोकस करेल ना, बॅकग्राऊंडवरच एक लाईट देईल आणि त्याचा लाईटचा कलर राहील ब्ल्यू, तर इट वॉज व्हेरी मच अमेझिंग. म्हणजे माझा जो कलर आहे, स्किन टोन आहे, तो डार्क आहे आणि डार्कवर तो ब्ल्यू कलरचा बॅकग्राऊंड, इट्स क्वाईट रिअली ब्युटिफुल. ते ब्लॉकिंग बहुत ही जबरदस्त दिसते. सो बॅकग्राऊंड लाईट इज इम्पॉर्टंट. त्यानंतर आहे फिल लाईट. फिल लाईट याने काय आहे की युजली जे की लाईट असतो, म्हणजे मेन सोर्स ऑफ लाईट, मेन सोर्स ऑफ लाईट. आता कसं हा जो लाईट आहे हा बिलकुल माझ्या एकदम इन फ्रंट ऑफ मी, म्हणजे एकदम माझ्या बिलकुल समोर आहे. ओके, बट युजली की लाईट असा नसतो, की लाईट या बाजूने असतो. ओके, हॅव यू सीन? आता मी कॅमेराकडे नाही बघून राहिलाय, बट हे बघ, की लाईट माझा असा इथे येऊन राहिलाय. ओके, इथे येऊन राहिल्यावर नाही का इथे एक प्रकारे डार्क चेहरा येतो. ओके, हलकासा ट्राय टू अंडरस्टँड. आणि आपण थोडंसं चांगल्याने समजून पण घेऊ. आपल्यापाशी फ्लॅश लाईट आहे, फ्लॅश लाईट. ओके, सो मानून घे हा माझा जो लाईट आहे हा आहे माझा की मेन सोर्स ऑफ लाईट आहे. ओके, आणि इथे नाही का हलकीशी शॅडो क्रिएट होऊन जाते. ओके, हे शॅडो कशामुळे क्रिएट होत आहे, हे बिकॉज ऑफ दॅट की या साईडचा हलकासा डार्क आहे आणि या साईडचा हलकासा ब्राईट आहे. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की आपला जो की लाईट आहे तो या डायरेक्शनने आहे. ओके, तर जे डार्क साईडला हलकासा लाइटिंग देणं याला म्हणते फिल लाईट. ओके, कधी कधी इथे डिफ्युजन पण वापरले जातात. डिफ्युजन याने एक प्रकारे व्हाईट कलरचे जे असतात, जे रिफ्लेक्टर असतात ते पण वापरले जातात. सो दोज आर द लाईट्स. आणि मोस्ट ऑफ जे काही टेक्निक्स आहे हे याच्यातूनच होते. हे 3 लाईट्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहे फॉर क्रिएटिंग डेप्थ. आणि मोस्ट ऑफ द मूवीमध्ये मोर दॅन लाईट वापरतात, बट आपण या 3 लाईट बद्दल समजून घेऊ. जर आपण या 3 लाईट बद्दल आपण प्रॉपरली समजून घेतले, आपण ऑलमोस्ट पूर्णच लाईटिंग समजून घेऊ शकतो. आजच्या याच्यामध्ये आपण पूर्णच कव्हर अप करू. सो लेट्स स्टार्ट इट. ओके, फर्स्ट ऑफ ऑल पहिले म्हणलं होतं मी डायरेक्शन ऑफ. तर डायरेक्शन ऑफ की लाईट इज इम्पॉर्टंट. म्हणजे आपण जो की लाईटचा जो पोझिशन आहे ते कुठे ठेवून राहिलो आहे, तर त्याच्यावरून आपला ब्लॉकिंग, म्हणजे त्याच्यावरून आपण पहिले पोझिशन ठरवू त्याची का कुठे ठेवायचं. येस, म्हणजे मानून घे एक व्यक्ती बोलून राहिला, जस्ट लाईक कन्व्हर्सेशन करून राहिला दुसऱ्या व्यक्तीसोबत, आणि रात्रीची वेळ आहे, मानून घे संध्याकाळी 7 वाजताची वेळ आहे. ओके, तर अशा वेळेस मला लाईट कसा हवा आहे, या कशा पद्धतीने हवा आहे.
एक मेन फॅक्टर आहे. समजलं नाही का, आपण म्हणजे हा माझा चेहरा आहे, ओके, आणि समोर कॅमेरा आहे, ओके. तर आपण या साईडनी, ओके, म्हणजे माझ्या लेफ्ट साईडच्या अपवर्ड 45 डिग्री इथे आपण लावू की लाईट, ओके. व्हाय? कारण जेव्हा आपण इथून जो लावणारा जो लाईट आहे तो इथे जर लावला या पोझिशनवर, तर या बाजूचे लाईट्स येतात, तर हा वाला जो भाग आहे चेहऱ्याचा, हा ब्राईट दिसतो. हा वाला जो भाग आहे म्हणजे एवढा जो भाग आहे तो हलकासा डिम किंवा डार्क दिसतो, ओके. अँड दॅट इज क्वाईट ब्युटिफुल. बहुत ही जबरदस्त आहे, कारण त्यामुळे कॉन्ट्रास्ट येतो आणि फ्रेममध्ये नाही का त्या कॅरेक्टरची डेप्थ कळते की हा इसमें आहे, म्हणजे 3 डिमेन्शनल वाटते. इट्स क्वाईट ब्युटिफुल. येस, ह्या प्रकारची लाईटनिंग आहे ना, हे बहुत ही जबरदस्त आहे. मोस्ट ऑफ द ड्रामा आणि फिल्म्समध्ये अशा प्रकारची लाईटनिंग वापरली जातात. इट्स व्हेरी ब्युटिफुल, ओके. त्याच्यानंतर अजून पण काही आहे. समजा जर आपण की लाईट या बाजूने म्हणजे 45ने ठेवलं, तर याच्यामुळे काय होते की या साईडला डार्क येतो. इट वॉज क्वाईट ब्युटिफुल, ओके. त्याच्यानंतर कधी की समजा जर आपण हाच लाईट अजून जास्त वरती नेला, या अजून जास्त वरती नेला, त्याच्यामुळे काय होते की इथे शॅडो क्रिएट होते. मी थोडंसं लाईट बंद करू का, म्हणजे आपल्याला थोडंसं प्रॉपरली कळेल, पण मी दिसणार नाही यार. व्हॉट शुड आय डू? मी कंटिन्यू तो मोबाईल धरून तर नाही बसणार आहे. बरं ठीक आहे, आपण समजून घेण्यासाठी आपण थोडंसं प्रयत्न करू, ओके. इट्स नॉट, खूप कठीण नाही आहे आणि बहुत इझिली समजू पण शकते. सो दिस इज मी ऑलरेडी एक्सप्लेन केलं. ज्याच्यामध्ये समजा जर आपला लाईट सोर्स या डायरेक्शन असेल, मी सब्जेक्ट आहे आणि माझा कॅमेरा याच दिशेने आहे, या साईडचा तो डार्क दिसेल, या साईडचा ब्राईट दिसेल, ओके. तर पहिली ही एक लाईटिंग कंडिशन आहे, हे एक पहिली पोझिशन आहे. दुसरी पोझिशन काय, सो जर आपण आपला जो हा की लाईट आहे, या की लाईटला आपण हलकासा वरती नेला, तर यामुळे काय होते की इथे शॅडो क्रिएट होत आहे. इथे बघा, इथे शॅडो क्रिएट होत आहे, इथे शॅडो क्रिएट होत आहे, ओके. सो व्हाय इज दिस शॅडो क्रिएट? हे शॅडो क्रिएट होत आहे. सो जर आपला जो की सोर्स ऑफ लाईट आहे हा समजा जर अजून वरती असेल, तर कसं अजून जास्त शॅडो क्रिएट होते, ओके. हे प्रकारची पण लाईटिंग आहे. कधी कधी नाही का, समजा जर आपण विचार केला गेला की अशा प्रकारची लाईटिंग कुठे वापरली जातात, हे जे मी अगोदर म्हणलं होतं, हाफ साइड ऑफ फेस इज डार्क, हाफ साइड ऑफ फेस इज ब्राईट. ते ही जे लाईट्स आहे हे ड्रामॅटिक लाईट्स मध्ये वापरले जातात, ओके. म्हणजे ड्रामा जिथे होत आहे, सिरियसनेस वगैरे, ओके. जिथे अशा प्रकारची लाईटिंग, जिथे इथे शॅडो वगैरे होऊन राहिले आहे, हे इथे वापरले जातात, जिथे लाईक एक प्रकारे आपला जो की सोर्स ऑफ लाईट आहे तो वरती आहे, ओके. ऑलवेज अंडरस्टँड की फिल्ममध्ये रिक्वायरमेंट काय, म्हणजे मानून घेऊ मी बसून आहे, माझ्या समोर किंवा इथे खिडकी आहे, ओके, जे फ्रेम मध्ये दिसून आहे, सॉरी इथे खिडकी आहे. हॅव यू सीन दिस खिडकी? ओके, इथे खिडकी आहे, ओके. तर मला माझा येण्याचा जो प्रकाश आहे तो कुठून येईल, ओके. समजा हा डेची शूटिंग आहे, तर प्रकाश मेनली कुठून येईल? या खिडकीतून येईल, ऑब्विसली, यस. तर अशा वेळेस तू हे नको सांगू, तू अशा वेळेस लाईटिंग अशी नको करू की तुझा की सोर्स ऑफ लाईट या दिशेने आहे आणि तुझी खिडकी या बाजूने. इट वॉज क्वाईट एकदम अनफिमिलियर होऊन जाते. यस, डेफिनेटली. कारण तुझी खिडकी ती या बाजूला आहे, ही तुझी खिडकी आहे ना, तर लाईटनिंग तर इथून यायला पाहिजे ना. इथून कशाला काय येईल? वाय? आणि समजा इथून तू दाखवतही आहे, तुला तो लाईट कुठून काय येत आहे? यस, इट इज क्वाईट म्हणजे अनरिअलिस्टिक फॅक्ट वाटते. आता हे खूप अजीबचं हे आहे का माझ्या मागे खिडकी आहे, बट कधी कधी कसं होते की मानून घे की बाल्कनीमध्ये एखादी व्यक्ती बसून आहे, म्हणजे मी बाल्कनीमध्ये बसून आहे आणि लाईटचा सोर्स कुठून येऊन राहिलाय? घरातून येऊन राहिलाय, बट बाल्कनीमध्ये आहे तर मला लाईट तर बाहेरून यायला पाहिजे. या ऑब्विसली ही गलती होतात, असं नाही म्हणत, ही गलती होतात. येस, कारण कधी कधी आपण सब्जेक्टला चांगलं दिसण्यासाठी आपण त्याच्यावर खूप काही लाईटनिंग करतो, बट आपण ब्लॉकिंग विसरून जातो की विंडो कुठे आहे किंवा दरवाजा कुठे आहे किंवा मेन सोर्स ऑफ लाईट कुठून आहे, जो ऍक्च्युअल मध्ये फ्रेम मध्ये दिसत आहे. या आणि समज जर तुम्ही कन्फ्युज होत आहे तर मग तुम्ही दाखवूच नका ना. तुम्ही नका विंडो नको दाखवू, तुम्ही डोर नको दाखवू, नको दाखवू. इट्स क्वाईट ब्युटिफुल. या म्हणजे याच्यामध्ये पण हे नाही आहे. बट कसं आहे
की विंडो वॉल असं विंडो डोअर वगैरे दाखवलं, त्यामुळे असं वाटते की एन्व्हायरमेंट ओपन आहे. तर एन्व्हायरमेंट जसं ओपन आहे तुम्ही दाखवून राहिले, तर तुम्ही हे पण दाखवा की तिथून लाईट पण येऊन राहिला आहे. ओके, तुम्ही असं नका करू की इथे विंडो आहे ना माझा लाईट सोर्स इथून येऊन राहिला आहे. असं करता येते, बट डोंट डू दॅट. इट वॉज क्वाईट रिअली अनरिअलिस्टिक. जे मोठे मोठे डिरेक्टर आहेत ते पटसे पकडून घेतात की हां ये तो गलती हो गई, इट्स नॉट बॅड. समजा जर इथून लाईट येत आहे तर आपल्याला हा चेहरा डार्क व्हायला पाहिजे ना, बट लाईट इथून येऊन राहिले तर हा चेहरा ब्राईट आहे, हा डार्क आहे, आणि इथे विंडो आहे. हाऊ इज दिस कन पॉसिबल, असं कसं होऊन राहिलं आहे. सो हे कठीण होते. टू ट्राय टू अंडरस्टँड दिस फॅक्ट. त्याच्यानंतर आहे, समजा जर तुझी लाईटिंग खूप जास्त बिलो असेल तर, म्हणजे हे अशी लाईटिंग असेल तर इट्स व्हेरी अशी लाईटिंग कधी राहत नाही युजली. ते लाईट्स तुझ्या बिलो म्हणजे खालून येत नाही. येस, इट्स नॉट. सो हे जे लाईट्स आहे हे युजली स्कॅरी किंवा अशा कोणाला भेवाडणं किंवा हॉरर थिंग्समध्ये अशा प्रकारची लाईटिंग वापरल्या जातात. बट मला वाटत नाही अशी प्रकारची लाईटिंग खूप ठिकाणी वापरली. इट्स क्वाईट अनरिअलिस्टिक. येस, बट एक्सपेरिमेंट करणे इम्पॉर्टंट आहे अशा गोष्टी पण. त्यानंतर आहे आपला की जो लाईट आहे, समजा आपण या दिशेने ठेवला तर आपण हा चेहरा ब्राईट ठेवतो, आणि त्यानंतर इथे या नोजच्यामुळे आपण इथे हलकासा हे येते. आता समजा अशा ठिकाणी लाईट आहे की या साईडनं फेस येऊन राहिला ब्राईट, बट हे नोजची जे दिसून राहिले हे नोज मधच्या साईडला इथे एक प्रकारे शाडो दिसून राहिले आहे. सो दॅट इज अ शाडो. याच्यातून पण आपण खूप चांगल्याने इफेक्ट क्रिएट करू शकतो. येस, इट्स क्वाईट राईट टू. ओके, तर हे झाले वेगवेगळे पोझिशन ऑफ की लाईट. म्हणजे की लाईट आपण कुठे ठेवू शकतो. फर्स्ट पोझिशन होता आपला स्ट्रेट लेफ्ट 45 डिग्री, ज्याच्यामुळे आपला जो हा वाला ब्राईट दिसून राहिलाय, आपलं कपाळ जास्त ब्राईट दिसत आहे आणि इकडे हलकासा डार्क दिसत आहे. ओके, अजून जास्त वरती नेलं तर आपल्या डोळ्यातले हे जे शॅडो दिसून राहिले आहे, दॅट इज द रॅकून एक प्रकारे क्रिएट होत आहे. हे ऍक्च्युली नून मध्ये होते. या समजा जर आपला सीन दुपारचा असेल ना दाखवायचं असेल तर आपल्याला लाईट वरती ठेवावं लागेल. ओके, त्यानंतर कसं आहे की समजा जर की सोर्स ऑफ लाईट हे या दिशेने असेल, इट्स क्लोज, बट त्यामुळे कसं आपला शॅडो जे नोजचे जे शॅडो आहे ते दाखवत असेल तर इट्स क्वाईट ब्युटिफुल. तर हे पण अशा प्रकारचे पोझिशन्स आहेत. हे की सोर्स ऑफ लाईट आपण कुठे कुठे ठेवतो याच्यावर डिपेंड करते की तुमची जे लाईट कुठून कुठून येऊन राहिला. आता आपण पहिली कंडिशन घेऊ फ्लॅट लाईट. फ्लॅट लाईट याने कशाप्रमाणे, हे फ्लॅट कंडिशन नाही, हे एक प्रकारे लाईटिंगचा एक प्रकार आहे. ओके, फ्लॅट लाईट याने जो तुमच्यापाशी जो लाईट सोर्स येऊन राहिला आहे तो इन फ्रंट ऑफ यू, बिलकुल तुमच्या समोर आहे, बिलकुल कॅमेरा बिलकुल समोर आहे, आणि तुम्हाला काही शॅडो क्रिएट न होऊन राहिले आहे, तर दॅट इज अ फ्लॅट लाईट. ओके, आणि हे जे फ्लॅट लाईट आहे हे कमर्शियल किंवा कॉमेडी फिल्ममध्ये वापरले जातात. ओके, हे पोझिशन कशी केली जाते, हे जस्ट तुमचा जो लाईट सोर्स आहे तो जस्ट बिलकुल तुमच्या समोर असेल तर तेव्हा येऊ शकते, नाहीतर 2 की लाईट वापरले जातात. इथे पण एक की लाईट, इथे की लाईट, त्याच्यामुळे त्या दोघांची पण इंटेन्सिटी सेम असली पाहिजे. त्यामुळे कसं सगळीकडून एक प्रकारे लाईट येतो आणि चेहरा समोर येतो, पॉपअप करतो. या सो दॅट इज अ फ्लॅट लाईट. युजली कमर्शियल किंवा ॲड किंवा कॉमेडी फिल्म्समध्ये ही अशा प्रकारची लाईट वापरल्या जातात. या आय यूजचे कॉमेडीमध्ये. येस, त्यानंतर आहे पॅरामाऊंट लाईट. पॅरामाऊंट लाईट ही एक पॅरामाऊंट एक प्रोडक्शन हाऊस आहे फ्रॉम दी हॉलिवूड मीडिया, आणि याच्यामध्ये काही लाईटिंग टेक्निक्स आहे यांनी बनवली गेली की नाही, म्हणजे इट्स काइंड ऑफ लाईक दॅट की त्यांच्याकडून ते इन्व्हेंट झाले आहे. आणि असं नाही की एक लाईटिंग यांनी बनवली आहे आपण दुसरी वापरू शकत नाही. इट्स नॉट. कारण लाईटनिंग कशी करायची हे इझी आहे, फक्त आपल्याला समजून घ्यावं लागते कुठे ते वापरायचं आहे कुठे ते नाही वापरायचं आहे. कारण कॉमेडी फिल्ममध्ये तुम्ही पॅरामाऊंट किंवा लूक लाईटिंग किंवा रेम्ब्रंट लाईटिंग आपण हे समजून घेऊ. हे लाईटिंग कॉमेडी फिल्ममध्ये नाही वापरत. या कारण त्याची एक टेक्निक आहे. कॉमेडी फिल्ममध्ये कसं लोकांना हसणं पण आलं पाहिजे, त्यामुळे साठी सिरियसनेस नसला पाहिजे. जेव्हा डार्क येतो तेव्हा एक प्रकारे हलकासा सिरियसनेस येतो. सो डोंट यूज दिस थिंग इन द कॉमेडी मूवी. यस, कॉमेडी मूवीमध्ये ऑलवेज सगळे तर फोकसमध्ये राहतात. सो इट्स येस.
पॅरामाउंट लाईट हे कसं आहे की याच्यामुळे जो आपला जो लाईट असतो तो असा असतो. ओके, त्यामुळे आपले नोज दिसतात हे इथे हलकासा इथे शॅडो क्रिएट होत आहे, इथे शॅडो क्रिएट होत आहे, हलकीशी इथे शॅडो क्रिएट होत आहे, इथे शॅडो क्रिएट होत आहे. सो दॅट इज द पॅरामाउंट लाईट. ओके, पॅरामाउंट लाईट ऍक्च्युली कुठे वापरला गेला जातो? इट क्रिएट डेप्थ, ऑब्विसली डेप्थ क्रिएट करतो अंडरनीथ युअर नोज, आणि त्यानंतर आई लॅशेस, आणि त्यानंतर चीन. मी ऑलरेडी म्हणलं इथे शॅडो क्रिएट होते. यूज फॉर द सब्जेक्ट टू व्हेरी इम्पॉर्टंट. या जेव्हा सब्जेक्ट खूप जास्त इम्पॉर्टंट असतो तेव्हा ही पॅरामाउंट लाईट वापरली जाते. त्यानंतर आहे लूप लाइटिंग. लूप लाइटिंग यानी काय असते? लूप लाइटिंग यानी काय असते की हे जे लाईट्स आहे, हा लाईट येऊन राहिला या दिशेने. ओके, लेफ्ट किंवा राईट कोणती असो पोझिशन. समजा जर या दिशेने लाईट येऊन राहिला आहे तर शॅडो इथे क्रिएट होत आहे माझ्या नोज पाशी. इथे शॅडो क्रिएट होत आहे आणि इथे हलकासा डेप्थ येऊन राहिला आहे. दॅट इज अ लूप लाइटिंग. आता व्हाय इज कॉल्ड इज लूप लाइटिंग? Put this key light in front of 45 in the slate. It's create shadow on the dark side, nose and cheek. Of course, the nose and the cheek मध्ये dark side तो. This was the close-up shot, obviously, कारण हे close-up साठी वापरले जातात. आणि this is the this lighting create the slimmer and longer. Okay. म्हणजे कसं आहे की समजा जर तुमचा चेहरा गोल मटूल असेल, कधी कधी खूप जणांचे चेहरे असे गोल मटूल असतात, तसे गोल मटोल चेहऱ्याला एकदम लॉंग दाखवायचे असेल तर अशा पद्धतीने ही लूप लाइटिंग वापरते. लूप लाइटिंग म्हणजे काय असते की याच्यामध्ये तुमचा जो लाईट आहे तो या बाजूने असतो 45 डिग्री लेफ्ट किंवा राईट, वॉटएव्हर कोणती साईड असतो. याच्यामध्ये जे हे क्रिएट होऊन राहिले आहे ते या बाजूने शॅडो क्रिएट होत आहे आणि इथे हलकासा एक अँगल क्रिएट होते, इथे डार्क क्रिएट होतं. ज्यामुळे कसं आहे की जे हे आहे ना चेहरा आहे ना तो लंबा दिसतो आणि एजी दिसतो, म्हणजे एजेस आहे. आता माझा चेहरा गोल नाही आहे, त्यामुळे नाही का माझा चेहरा गोल नाही आहे तर माझ्यावर एवढा फारसा फरक दिसत नाही. म्हणजे माझ्यावर थोडं असं एवढा इम्पॅक्ट दिसत नाही. ज्यांचा गोल चेहरा असतो ना तेव्हा त्यांना गलत ज्यांचा चेहरा गोल असतो आणि त्यांना वाटते की आपला चेहरा खूप जास्त गोल आहे, आपला चेहरा जास्त एजीच असला पाहिजे, तर यासाठी आपण लूप लाइटिंग वापरतो, ज्याच्यामुळे आपण इथे शॅडो क्रिएट करतो आणि इथे हलकसं चीक पाशी म्हणजे गालापाशी आपण इथे एजेस क्रिएट करतो, डार्क क्रिएट करतो. इट्स क्वाईट ब्युटिफुल. आणि हे युजली फिमेल जेव्हा येते त्यासाठी वापरलं जातं. ओके, आणि हे क्लोजअप मध्ये वापरलं जातो. हे जे मोस्ट ऑफ द लाइटिंग आहे हे क्लोजअप मध्येच आहे असतं. मिड शॉट मध्ये अशा प्रकारची लाइटिंग करणं खूपसं कठीण असते. कारण मिड शॉट मध्ये कसं आहे, मिड शॉट म्हणजे काय, इथून ते आपला हा जो शॉट आहे हा मिड शॉट आहे. आता मिड शॉट मध्ये आपण ठीक आहे लाइटिंग करू, इट्स क्वाईट ब्युटिफुल. मिड शॉट आणि क्लोजअप मध्येच लाइटिंग करता येते. लॉंग शॉट मध्ये करता येते, बट त्याच्यामध्ये कसं आहे की लाईट खूप जास्त पाहिजे, म्हणजे क्वांटिटी तीव्रता खूप जास्त पाहिजे. युजली मोस्ट ऑफ द मूवीज मध्ये मिड शॉट आणि क्लोजअप मध्येच लाइटिंग करतात. लॉंग शॉट मध्ये पण लाईट करतात, बट ते सिच्युएशनला रेप्रेझेंट करण्यासाठी लाईट करतात, ना की कॅरेक्टरचं डिस्क्रिप्टिव्ह दाखवण्यासाठी. सो त्यानंतर आहे रॅम्ब्रंट लाईट. रॅम्ब्रंट लाईट इट्स क्वाईट एक प्रकारे खूप पॉप्युलर आहे. रॅम्ब्रंट लाईट हे ऍक्च्युली रॅम्ब्रंट लाईट हे एक डच पेंटर आहेत, त्यांचं आडनाव रॅम्ब्रंट वगैरे आहे. त्यांनी जे काही पोर्ट्रेट काढले म्हणजे अबाउट 1800, तर जेव्हा त्यांनी ते पोर्ट्रेट काढले तर त्या पोर्ट्रेटमध्ये त्यांचे जे काही हे होते ना, तर त्यांच्यामध्ये त्यांचा जो गाल होता, म्हणजे या साईडचा जो गाल आहे तिथे ब्राईट ठेवायचा, बाकीचा डार्क. म्हणजे कसं ही लाईट येऊन राहिली आहे. ओके, सो इट वॉज लाईक दॅट की हे इथे शॅडो क्रिएट होत आहे आणि इथे हलकासा ब्राईट येऊन राहिला आहे. हा ट्रायंगल दिसून राहिला, हा 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 ट्रायंगल दिसून राहिला आहे. सो दॅट इज कॉल्ड रॅम्ब्रंट लाइटिंग. ओके, त्याच्यामध्ये हे साईड ब्राईट दिसत आहे, हे साईड डार्क आहे, बट इथे ट्रायंगल बनत आहे एक लाईट सोर्सचा. सो इट्स क्वाईट ब्युटिफुल.
जेव्हा अशा प्रकारची जेव्हा आपण लाइटिंग करतो तेव्हा हे बहुत जबरदस्त दिसते रेम्ब्रंट लाइटिंग. ओके. आणि शॅडो ऑन दी हाफ साइड ऑफ द फेस, डार्क साइड फेस क्रिएट द ट्रायंगल बिटवीन. ओके. हे मोस्ट ऑफ द हे जे लाइटनिंग असतात हे इम्पॉर्टंट आहे ऑफकोर्स. आणि हे जे लाइटनिंग आहे हे काय मी जे सांगून राहिलो आहे हे लाईट बद्दल जबरदस्त आहे, फॅक्टर आहे. बट हे कसं आहे की आता नाही का जोपर्यंत तुम्ही करून पाहता किंवा जोपर्यंत तुम्ही ॲक्च्युली यूट्यूबवर चांगले व्हिडिओ बघता तेव्हा मी प्रॉपरली म्हणजे तुम्ही चांगले समजू शकाल. यास इट्स क्वाईट ब्युटिफुल यार. त्याच्यामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत. इथे ट्रायंगल क्रिएट होतो वगैरे, तर त्या इट्स क्वाईट ब्युटिफुल. येस. तर जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी स्वतःमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न कराल तेव्हा तुम्हाला माहीत पडेल. या सो अशा प्रकारचे लाइटनिंग फिल्ममध्ये वापरल्या जातात फॉर पर्टिक्युलर रिझन. लाईक समजा कोणतं आता ही जे रेम्ब्रंट लाइटनिंग आहे ना, हे रेम्ब्रंट लाईट कुठे वापरलं जाते? युजली हे रेम्ब्रंट लाईट बहुत पॉप्युलर आहे ऑब्विसली. आणि मोस्ट ऑफ द फिल्मचे जे काही पोस्टर असतात ते पोस्टरचे जे कॅरेक्टर आहे ते जस्ट लाईक आयरन मॅन घे किंवा पायरेट्स ऑफ द कॅरिबियन घे, त्याच्यामध्ये जेवढे काही लाइटनिंग केली जाते ती लाइटनिंग या रेम्ब्रंट लाइटनिंगनुसारच केली जाते. कारण त्याच्यामध्ये असा प्रमाणे जो ट्रायंगल क्रिएट होतो तो लोकांना खूप आवडतो आणि तो चेहरा कसा स्क्रीनमध्ये पॉपअप करतो, म्हणजे असं वाटते की तो चेहरा समोर येऊन राहिला आहे. सो इट्स युजली फारसं लोकांचं या गोष्टीकडे लक्ष जात नाही, बट असते आधी या. सो जर आपण अशा प्रकारे लाइटनिंग करताना इट वॉज व्हेरी ब्युटिफुल. त्यानंतर स्प्लिट लाईट याने अर्ध डार्क आणि अर्ध ब्राईट. येस. हे जे लाईट कंडिशन असते ही लाईट कंडिशन जेव्हा एखादी विलन कॅरेक्टर आहे तर त्यासाठी आपण ही लाईट वापरला जातो. कारण आपल्याला असं दाखवायचं असते की जे विलनचं जे कॅरेक्टर आहे आपण एक साईड बघतोय ते डार्क साईड, पण ब्राईट साईड नाही बघत आहे. तर एक अजीबसा असं हेलो इफेक्ट क्रिएट होतो, ज्यामुळे असं फील होते की आपल्याला या विलन बद्दल फारसी इन्फॉर्मेशन नाही आहे. ओके. आणि दुसरी गोष्ट की जे आपण साईड बघून राहिलो आहे विलनची, इट्स क्वाईट रिली डार्क आणि इट्स समथिंग रिली म्हणजे असं म्हणजे हा एक निगेटिव्हिटी क्रिएट होते जेव्हा आपण स्प्लिट लाइटिंग बघतो. तेव्हा स्प्लिट लाइटिंग पण बहुत जबरदस्त आहे, बट कसं आहे की हे विलनसाठी वापरलं जातात. युजली बॅटमॅन द डार्क नाईट रायझेसमध्ये जे जोकरचं जे कॅरेक्टर रेप्रेझेंट केलं आहे त्या फिल्ममध्ये मोस्ट ऑफ द जे जोकरला लाइटिंग दिली आणि स्प्लिट लाइटिंग दिली आहे, त्याच्यामध्ये अर्धा चेहरा ब्राईट अर्धा चेहरा डार्क. कारण त्या जोकर हे जे कॅरेक्टरमध्ये जे त्याचं गेटअप होता ॲक्च्युली त्याचं जे मेकअप होता तो एवढा जबरदस्त होता. म्हणजे ते असे लिपस्टिक आणि त्यानंतर त्याचं जे समथिंग एल्स इज व्हॉटएव्हर इट इज, म्हणजे जोकर ज्याप्रमाणे असतो त्याप्रमाणे ते दाखवण्याचा प्रयत्न केला. बहुत ही म्हणजे इट्स रिअली वेल यार, बहुत जबरदस्त वाटते यार तो स्प्लिट लाइटिंग. when you shooting on dark side of the subject face dramatic effect. ओके. हे रेम्ब्रंट लाईट आहे ना. ओके. वन थिंग इज दॅट हे जे लाइटनिंग आपण केली. ओके. बट लाइटनिंग समजा जर आपण शूट करत आहे, कुठून शूट करत आहे, आपण फ्रंटमधून शूट केलं ओके ठीक आहे. बट समजा जर आपण डार्क साईडवरून शूट केली ना तर याचा जो ड्रामॅटिक इफेक्ट हा होतो बहुत ही जबरदस्त येतो आहे. इट वॉज व्हेरी ब्युटिफुल. लेट मी टेल यू, याचा जो इफेक्ट आहे ना तो इतका जबरदस्त आहे की म्हणजे आता मी करून दाखवलं असतं, बट आता लाईट माझ्यापाशी एकच आहे. जाऊ मी त्याला बंद केलं, माझ्यापाशी हा की सोर्स ऑफ लाईट आहे, नंतर फील लाईट राहणार नाही, त्यामुळे माझा अर्धा चेहरा कम्प्लिटली डार्क दिसून जाईल. बट आपण एक्सपेरिमेंट करून बघू. फिल्म मेकिंग इज ऑलवेज इन एक्सपेरिमेंट. आपण जोपर्यंत आपण करून पाहत नाही तोपर्यंत आपल्याला माहीत पडत नाही. ओके. सो याच्यामध्ये मी हे स्क्रीनचा वापर करणार आहे. या स्क्रीनची जे ब्राईटनेस आहे हा एक प्रकारे फील लाईट क्रिएट करेल आणि मी की लाईट म्हणजे मोबाईलचा जो फ्लॅश लाईट आहे तो मी लेफ्ट साईडवर क्रिएट करेल. त्यामुळे प्रयत्न करतो की मी त्याप्रमाणे लाईटनिंग क्रिएट करू शकतो का नाही माझ्या या छोट्याशा या त्याच्यामध्ये करू शकतो का नाही. सो लेट्स सो दिस इज द लाईट मी ऑफ केलं आहे. ओके. तुम्हाला माझा चेहरा काही दिसून न राहिला आहे. सो आपण मी तुझं पॅरामाउंट लाईट क्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय. सो दिस इज मी. ओके.
आणि हे जे दिसून राहिलं हे याला म्हणजे स्प्लिट लाईट. त्याच्यामध्ये माझा चेहरा दिसून राहिला आहे, सो दॅट इज अ स्प्लिट लाईट. त्याच्यामध्ये माझा चेहरा, ओके, दॅट्स अ स्प्लिट लाईट. या त्याच्यामध्ये हा एवढं दिसून राहिला आहे, दॅट इज अ ब्राईट, ओके, दॅट इज अ डार्क. ओके, सो जर तुम्ही या दिशेने बघाल, इट वॉज क्वाईट ब्युटिफुल. जेव्हा नाही का तुम्ही या बाजूने रेकॉर्ड करता, इट वॉज व्हेरी अमेझिंग. ओके, जेव्हा तुम्ही अशा प्रकारे स्प्लिट लाइटिंग वापरता ना, तर ही जी स्प्लिट लाइटिंग आहे हे जे विलनचे जे कॅरेक्टर आहे त्याला रिप्रेझेंट करण्यासाठी प्रयत्न करतात. आणि त्यामुळे कसं एक प्रकारे डार्कनेस फील होतो जेव्हा आपण अशी स्प्लिट लाइटिंग वापरतो तेव्हा. आणि त्यामुळेच ही लाइटिंग एक प्रकारे विलनसाठी वापरली जाते. त्यानंतर आपण पॅरामाउंट लाईट बघून घेऊ. दॅट इज द, ओके, थोडासा हलकासा, ओके, दॅट इज द पॅरामाउंट लाईट. ओके, याच्यामध्ये दिसून राहिलाय माझा हा ब्राईट दिसून राहिलाय, हा डार्क दिसून राहिलाय आणि ते हलकासा ट्रायंगल दिसून राहिला आहे. सो दॅट इज अ पॅरामाउंट लाइटनिंग. ओके, आणि हे जे पॅरामाउंट लाइटनिंग वापरले जातात हे मोस्ट ऑफ द कॅरेक्टरला चांगलं दाखवण्यासाठी. ओके, आता मी जे हे बघून राहिलो आहे, जो तुम्ही कॅमेरामधून बघून राहिलाय हा फ्रंट मधून बघून राहिला. जर तुम्ही याला या बाजूने बघाल, इट वॉज क्वाईट ब्युटिफुल. बहुत ही जबरदस्त शॉट क्रिएट होतो अशामुळे. आता मी कोणतेच डिफ्युजन वापरले नाही किंवा काहीच नाही, बट त्यामुळे कसं आहे की एक प्रकारे बहुत ड्रामॅटिक इफेक्ट क्रिएट होऊन राहिला या गोष्टीमुळे. सो लाइटनिंग इज इम्पॉर्टंट. या तर हे झालं, हा झाला पॅरामाउंट लाईट. लूप लाईट येणे असते, ऑलरेडी लूप लाईट बद्दल आपण बोललो आहे. मला लूप लाईट येणे आहे. ओके, हा लूप लाईट येणे. ओके, लूप लाईट येणे हे जे शॅडो दिसून राहिले, हे शॅडो नोजची जे शॅडो आणि हे जे दिसून राहिले हे डार्क साइड. हे कसं एक प्रकारे चेहरा जेव्हा समजा गोल असेल त्याला आपण एलॉंगेशन म्हणजे लेंथ दाखवायची असेल तेव्हा आपण हे लूप लाइटिंग वापरतो. ज्यांचे चेहरे गोल राहतात तेव्हा त्यांच्या याच्यामध्ये असे एजेस येत नाही. पण समजा आपण अशा प्रकारे लाइटनिंग क्रिएट करतो ना, तर इट वॉज क्वाईट ब्युटिफुल. ओके, त्यानंतर पॅरामाउंट लाईट याने काय होते की ऑब्विसली 45 अबाउट डिग्री. यस, तर याच्यामध्ये नोजच्या साईडला इथे क्रिएट होत आहे जे शॅडो आहे. सो दॅट इज द कॉल्ड इज पॅरामाउंट लाईट. ओके, मोस्ट ऑफ द मूवीमध्ये अशा प्रकारे लाइटिंग केली जातात. आता मोस्ट ऑफ द हा व्हिडिओ आहे ना, हा व्हिडिओ आपण डार्कमध्ये शूट करू. येस, डार्कमध्ये शूट करू आणि आपण समजून घेऊ की कशाप्रमाणे असते. ओके, स्प्लिट लाइटिंग आपण ऑलरेडी बघितली आहे. त्यानंतर आपण फील लाईट. ओके, आज आता हा बहुत जबरदस्त टॉपिक आहे बरं, फील लाईट. ओके, सो हे बघ, सो हॅव यू सी दिस टू स्क्रीन. ओके, हे दोन स्क्रीन आहे. हे दोन स्क्रीन असं एक प्रकारे फील लाईटचं काम करत आहे. म्हणजे याच्यामधून पण काही ना काही प्रकाश येऊन राहिलाय, बट त्याची इंटेन्सिटी कमी आहे, बट ते फील होत आहे, ते फील करत आहे. जो डार्कनेस आहे ना तो हलकासा कमी करत आहे. सो दॅट इज कॉल्ड फील लाईट. ओके, तर फील लाईट हा युजली की लाईटच्या बिलकुल ऑपोजिट असतो. ओके, ऑलवेज अंडरस्टँड की की लाईटच्या हा बिलकुल ऑपोजिट असतो. म्हणजे समजा मी इथे ब्राईट ठेवत आहे, तर जो माझा डार्क साइड आहे, डार्क साइडला हलकासा लाईट देण्याचं काम आहे हे फील लाईट करते. मी हलकासा माझा ट्रायपॉड इथून